हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आज आहे रविवार आणि आजचा रविवार एकदम भारी आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, गावावरून आल्यापासून जरा पण व्हिडिओ शूट केला नाही, कारण आम्ही एवढं धावत पळत गावी आलो, काय विचारता सोय नाही. श्रावचं कॉलेज चालू होणार होतं. जसा तो मॅसेज आला आम्ही फिरायला गेलो, जे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही लखोजीराव जाधव यांची समाधी वगैरे तिकडे बघितलं. आणि तिथून पुढे आम्हाला अजून राजमाता जिजाऊ यांचा राजवाडासुद्धा बघायला जायचं होतं. पण तिथे ना सध्या बांधकाम चालू आहे, राजवाडा रिपेअरिंगचं काम चालू आहे, त्यामुळं तो काय पूर्ण बघायला मिळाला नसता. आणि आता इतकं सगळं तिकडे चेंजेस केलेत ना, मी ते तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेल. ॲक्च्युली मला ते तुम्हाला दाखवायचंच होतं. म्हटलं मस्त जाऊया राजवाडा वगैरे आपण छान बघूया. पण मध्ये श्रावचा कॉलेजचा मेसेज आला की तिचं कॉलेज चालू होतं आहे. मग ते समाधी वगैरे बघितली आम्ही आणि दुसऱ्या दिवशी लगेच निघालो. तो व्हिडिओ मी थोडाफार शूट केला, पण तो काय मी पोस्ट केला नाही, कारण जास्त नव्हता, थोडासाच होता. आणि तिथून आल्यानंतर जी काय आमची मग धावपळ चालू झाली, तिचं ते ओरिएंटेशन, कॉलेज, एक तर सकाळचं कॉलेज, इथून चर्चगेटपर्यंत तिला एक सव्वा तासाचा तिचा प्रवास, हे सगळे दिवस यातच गेले निघून. त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता नाही आला. म्हटलं चला आज रविवार आहे, तर आज मस्त आपण छान असा व्हिडिओ शूट करूया. विशेष असं काही नाही, पण म्हटलं चला डेली अपडेट तर देऊया, कारण खूप दिवस झालं व्हिडिओ शूटच केला नव्हता. आणि आता आषाढी एकादशी पण येते आणि मी आषाढी एकादशी निमित्त एक छान रेसिपी बनवणार आहे, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि श्राव आता मस्तपैकी उठली आहेत आज एकदम आरामात. रोज बिचारी खूप लवकर उठते. जी मुलगी 9:30, 10, 11 वाजेपर्यंत झोपत होती, आज ती 8:30ला कांदिवली स्टेशनला असते. 8:30 नाही, 8:15च्या आसपासच. 8 सव्वा 8च्या आसपास ती कांदिवली स्टेशनला असते. मज्जा येते ना? मज्जा म्हणजे मस्त राजेशाही 11-12 वाजेपर्यंत झोपायचं. अगो तू आज किती वाजेपर्यंत झोपली? 11 वाजेपर्यंत येते की नाही? 11 वाजेपर्यंत झोपणारी मुलगी आज 8 वाजता उठून, म्हणजे 8 वाजता उठून नाही, 6:30 वाजता उठून स्टेशनला जाते. आज पण झोपू नाही दिलं. 6:30 वाजता उठून स्टेशनला जाते असं म्हटली मी. हा बरोबर आहे. मग ते आता अर्धा तास लेट उठते थोडी. 6:30 नाही, 6:30ला उठते तयारी. आणि गाईज माहिती तुम्हाला, ही लिटरली 7:30ला बरोबर नाश्त्याला बसते आजकाल. आणि एरवी तिला जर बोललं ना की श्राव उठ नाश्ता कर, अजिबात नाही करणार. पण कॉलेजला जायचं असेल बरोबर 7:30ला बोलते, मम्मा नाश्ता आण. असं रोज केलं तर. आणि आज संडे, तर आज ती उठली बरोबर 11 वाजता. पण माझी झोप नव्हती झाली यार, मला झोपायचं होतं अजून एक दिवस तरी. मला असं मला झोप तर झोपलं. 6 दिवस माझं सॅटर्डेला पण कॉलेज असते. तिला काय वाटलं माहिती आहे, तिला सॅटर्डेला सुट्टी असेल, पण नाही, तिला सॅटर्डेला पण कॉलेज असतं, फक्त संडेला सुट्टी आहे. एक दिवस पण झोपू देत नाही मला. काही नाही ग, मस्त छान सकाळी उठायचं लवकर. किती छान वाटतं ना तुला 7:30ला मस्त तू नाश्ता वगैरे बिलकुल नाही छान वाटत. एवढ्या गर्दीमध्ये जायला तर बिलकुल छान नाही वाटत. छान कुठे वाटत माहिती, जेव्हा मी कॉलेजला पोहोचते ना तेव्हा. कारण की चर्चगेटवरून कॉलेजपर्यंत जायला पण चालत जावं लागतं. पूर्ण घाम येतो. ते आझाद मैदानमधून जाते मी, पूर्ण घाम येतो मला. असं चिपचिप होतं माझं सगळं असं. आणि एक तर ते कपडे फुल घालून जाते मी कधी कधी, तर मला. आणि हो, माझी मुलगी एवढी छान आहे ना, कपडे अगदी पूर्ण अंग भरून कपडे घालून जाते. इतकुले कपडे नाही घालून जात, असे एवढेशे कपडे नाही घालून. फक्त घरी घालते. हां, घरी फक्त ते घालते इतके कपडे असं. तर चला, आज श्राव एक माझं काम करणार आहे. काय काम करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो गाईज, श्राव लावणार आहे माझ्या डोक्याला मेहंदी. आज पहिल्यांदा मेहंदी लावणार आहे ती. इतर वेळी मीच लावते, पण आज तिला बोलली जरा लावशील काय, तर ती बोलली की ठीक आहे मम्मा मी लावते. हे बघा असं हे करायचं, पार्टिशन करायचे
तो ब्रश घ्यायचा आणि ब्रशनी असं असं लावायचं. आणि आतला हां सेम हे असं बघ, हे नाही, हे पूर्ण असं पार्टिशन करून घ्यायचं. असं हे असं पार्टिशन करायचं. हे पार्टिशन केलं ना मग सगळीकडे लागते मी. आणि हे पूर्ण असं 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 लावायचं. आणि प्लीज माझ्या अंगावर पाडू नको. आज एका ब्युटिशियनचं काम माझी लेक करते. आणि केसांना धक्का लागू दे हां. अरे अरे तू हिरो बन. ब्युटिशियन आमची खूप स्ट्रिक्ट आहे, जरा पण हलू देत नाही. आणि बाहेर आमच्या इकडे टार टूर टूर आवाज येतच राहतो, कारण तिकडे काम चालू आहे. माझ्या हाताला लागते ते सगळे. हाताला नको लागू देऊ ना. गाईस मेहंदी लावली श्रावणी. एवढं डोक्यात थंड थंड लागते ना, आणि एवढी झोप येते मला, असं वाटतं झोपून जाऊ. डोळे असे झालेत एकदम, असं वाटायला लागलं झोपून जाऊ. बघू आता. झोप तर मला एवढी येते ना, पण आता हे ऑलमोस्ट सुकत आले. 1-1.5 तास झालाय लावून. आता मी मस्त धुवून घेते केस. खूप झोप येते बाबा, थंड थंड लागते ना एवढं डोक्यात. मी धुवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. गाईज बघा, मस्त मेहंदी लावली श्रावणी केसांना माझ्या. बघा अशी भारी लावली ना मेहंदी. आणि हवा बाहेर एवढी छान सुटली आहे. एकदम भारी हवा सुटली बाहेर. केस एकदम मस्त झाले, अजून ओलेच आहेत.
मस्त वाटतं ना. आणि तुम्हाला मी दाखवते आमच्या बाल्कनीत काय आहे. एक मिनटं थांबा. हे बघा मी आहे ना कुंडीमध्ये केसर आंब्याची कोय टाकली होती आणि जांभळीच्या काही बिया टाकल्या होत्या. तर बघा मस्त आंबा पण उगवला आहे आणि इथे बघा हे जांभळीचं रोप पण मस्त आलं आहे. आता हे मस्त मोठं झालं ना का मस्त वावरात नेऊन लावणार. भारी आहे ना. हे बघा हे टाकले होते मी इथं. आता हे मस्त आलं आहे बघा. आणि हे कावळे आणि कबूतर काय करतात माहिती आहे, येतात आणि हे शेंडे आहे ना याची कवळी पानं खाऊन जातात. याची पण भरपूर पानं होती याला, याची पण पानं खाऊन टाकली त्या लोकांनी. बाहेर वातावरण बघा किती भारी झालं आहे. बघितलं. आणि ती समोरची बिल्डिंग जिथे मी अगोदर राहत होती. आणि आता श्रावू काय करते तुम्हाला दाखवते मी. गाईस किती वाजले माहिती आहे बघा, 2 वाजत आले. हिला म्हटलं मी पहिले आंघोळ कर, मस्त आपण जेवूया. आज मस्त बोलत असली की नेमकं खालून कोण ना कोणतरी बाईक चालू करेल, गाडी चालू करेल आणि तो आपला आवाज करत राहतील लोक. आज मस्त रविवारचं मी मस्त 1 नंबर मटण बनवलं आहे. तिला म्हटलं पहिले आंघोळ कर मग आपण एकत्र जेवू. तर आता ती असं काम करत असली की मी तिला काहीच नाही बोलू शकत. दाखवते. हे बघा गाईज, शनिवारी मॅडम आमच्या कॉलेजला गेल्या नव्हत्या कारण त्यांच्या पोटात खूप दुखत होतं. त्यामुळे शनिवारी काही गेली नाही. तर जो पेंडिंग अभ्यास आहे तो आता आमच्या इकडे चालू आहे. आता ही अभ्यासाला बसली, हिला मी कसं बोलू उठ आणि आंघोळ कर, जेवण कर आणि मग अभ्यास कर. आता बसली तर तिला उठू पण नाही शकत, हो की नाही. यू आर व्हेरी चलाक ब्रो. कसला अभ्यास आहे का हा, जो कोणालाच कळणार नाही. असा सब्जेक्ट आहे ना हिचा, मला खरंच कळतच नाही काहीच. ते तुला तरी कळतोय का, ते बरं नशीब आहे तुला कळतं आहे. ते आम्हाला भले नाही कळू दे पण तुला कळलं पाहिजे. सो गाईस, तर श्रावचा चालू आहे अभ्यास आणि आता 2 वाजून गेले. मला लागली भूक. तर मी काय करते आता मस्त जेवून घेते. ती जेवेल थोड्या वेळाने कारण तिने नाश्ता खूप उशिरा केला त्यामुळे ती काही इतक्या जेवणार नाही. 3-3:30ला ती जेवण करेल. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.